जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आमचा 69वा दिवस 10 मार्च 2026 मंगळवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमित वाचन किंवा श्रवण करेल त्याच्या आचारामध्ये किंवा वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे,
संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण सार्थश्री दासबोध या ग्रंथातील 3ऱ्या दशकातील 4था समास, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण त्यातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 अंक जो या पृष्ठाच्या शेवटून 7व्या ओळीवर आहे आणि आपण या शब्दाने 11व्या ओळीची सुरुवात होत आहे, तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, सर्व काळ मानसी चिंता तुर, पती अवघीच मोडली, वस्त भाव गहाण पडिली, आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची, काही केला ताडा मोडा, विकिला घरीचा पाडा रेडा, काही पैका रोकडा कळांतरे काढिला, ऐसे ऋण घेतले लोकी की दंभ केले, सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे, ऐसे ऋण उदंड झाले, ऋणाइती वेडून घेतले, मग प्रयाण आरंभिले विदेशा प्रती, दोन्ही वरुषे गुढी मारिली, नीच सेवा अंगीकारिली, शरीरे आपदा भोगिली अतिशयेसी, काही मिळविले विदेशी, जीव लागला मनुष्यापासी, मग कुसोनिया स्वामीसी मुरडता झाला, तव ते अत्यंत पिडावली, वाट पाहो बैसली, म्हणती दिवस गती का लागली, काय कारणे काय करणे देवा, आता आम्ही काय खावे, किती उपवासी मरावे, ऐसी याची संगतीस देवे, का पाघातले आम्हासी, ऐसे आपुले सुख पाहती, परी त्याचे दुःख नेनती, आणि शक्ती गेली या अंती, कोणीच कामा न येती. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11 अंक 6व्या ओळीत, या पृष्ठाच्या शेवटून 6व्या ओळीत 11वा अंक, आपण खातो अन्नाला, अशा शब्दांनी या 11व्या ओळीच्या मराठीतील भाषांतरास सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. आपण खातो अन्नाला, पण अन्न खाते आपणाला, अशी त्यास रात्रंदिवस काळजी लागून राहिली, पत सगळी मोडून गेली, जवळचे किडूक पिडूक सर्व गहाण पडले, देवा आता दिवाळी निघण्याची वेळ आली, काही मोडतोड केली, काही खोड रेडे विकले व काही रोकड पैसा कर्जाऊ काढला, असे कर्ज काढून लोकांत लग्नाचा थाट करून श्रीमंतीचा डौल मिरविला, वडिलांचे नाव राखले असे सर्व लोक म्हणू लागले. ह्या प्रकारे कर्जाचा बोजा खूप वाढला. सावकारांनी त्याला तगादे कर करून वेढून घेतले. मग परदेशात जायला निघाला. देशांतर केले.
तिकडे 2 वर्षे बुडी दिली, तोंड चुकविले, हलकट नोकरी पत्करली, परदेशी हलकी कामे केली, शरीराने नाना प्रकारचे अतिशय हाल सोसले, शरीर कष्ट फार सोसावे लागले. परदेशांत काही द्रव्य संचय केला, पण लक्ष घरच्या माणसांकडे लागले होते, म्हणून मालकास विचारून घराकडे परत फिरला. घरी येऊन पाहतो तो इकडे घरच्या माणसांचेही गरिबीमुळे हाल होत होते. याची एकसारखी वाट पाहत ती बसली होती. याला इतके दिवस का लागले? देवा, आता आम्ही काय करावे? असे म्हणत होती. आता आम्ही काय खावे? उपाशी तरी किती मरावे? आम्ही उपासमार तरी किती सोसावी? अशा करंट्याच्या संगतीला देवाने आम्हाला कशाला घातले? असे जे ते आपले सुख पाहतात, पण त्याचे दुःख जाणत नाही. पण त्याच्या दुःखाची जाणीव कोणाला होती? शक्ती असताना ही दशा, आणि शक्ती गेल्यावर तर कोणीही उपयोगी पडत नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आज आपण ओळी क्रमांक 11 ते ओळी क्रमांक 20 या ओव्यांचे मराठीतील भाषांतराचे वाचन केले. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना त्यांनी संयमपूर्वक ग्रंथाचे श्रवण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. आणि एक विनंती, आपणा सर्वांना जर आमचे हे ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल, त्याच्यातून आपणा सर्वांना जर काही ज्ञानबोध होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा किंवा शेअर करा, की जेणेकरून आम्हालाही ग्रंथ वाचन पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढच्या भागात.